सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि मंडळी, आज आपण आलेलो आहोत चेंबूर मध्ये. कसं आहे, आपण तुम्ही सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत, आहे की नाही. माहेरी आल्यानंतर एक शेंडेफळ असतं घरातलंच, तो जो मी आहे. आणि मग हेच शेंडेफळ आहे तुमच्या बरोबर सोहळा सख्यांचा साजरा करण्यासाठी. तेव्हा सगळे तयार आहेत नक्की कल्ला करायला. याचं नाव आहे जिभेला काही हाड. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. आता वाक्य. लाडू चिकटला टाळूला, लाडू बाळूला, लाडू चिकटला टाळूला, लाडू आवडला बाळूला, लाडू चिकटला टाळूला, लाडू आवडला बाळूला, लाडू चिकटला टाळूला. लाडूला बाळूला आवडला. हे वाक्य आहे ना, तुम्ही कसं बोलायचं माहिती आहे ना, तुम्ही जरा लाजत लाजत बोलायचं. बर. हा. लाडू लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई, तुमचं नाव सांगा. सीमंतिनी. श्रीमंतिनी. येस, माझ्या नावाचं बारसं मी तुम्हाला ना, मी कन्फर्म सांगतो, हे ज्या पद्धतीने बोलतायत किंवा यांचा चेहरा बघून मला सांगतो की ह्या शिक्षिका आहेत. तुम्हाला सांगतो, ह्यांचा एक विद्यार्थी आमच्याकडे आहे, आता इथे आहे, पण तो कॅमेऱ्याच्या मागे आहे. हे बघा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मी दादांना विनंती करते, दादा या इथे लवकर. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. माझ्या विद्यार्थ्याला आशीर्वाद आणि याही विद्यार्थ्याला आशीर्वाद. वाक्य तुम्हाला माहिती आहे, पण आता ते वाक्य आहे ना, ते वाक्य तुम्ही रागात बोलायचं. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू घ्या, लाडू घ्या हातात. लाडू चिकटला लाडू हातात टाळूला, घ्या. बाळूला लाडू आवडला. फेकून मारा, फेकून मारा लाडू. हा, लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. अजून जोरात, अजून जोरात. लाडू चिकटला टाळूला, हा. बाळूला लाडू आवडला. एक मिनिट, लाडू घ्या, लाडू घ्या हातात, लाडू घ्या. हे बघा, हे बघा, लाडूला बाळू. लाडूला बाळू. नाही, असं नाही, असं नाही. हे बघा, हे बघा, हे दशावतार. लाडूला बाळू. बाळू चिकटला, लाडूला बाळू चिकटला. बाळूला लाडू चिकट, टाळूला लाडू. हा, हा, आता आठवलं, आता आठवलं. हे वाक्य तुम्ही हसत हसत बोला. लाडूला बाळू चिकटला टाळूला, लाडू चिकटला टाळूला, हा. बाळूला लाडू हसत आवडला. हसत हसत हसत. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. असं, लाडू असं, चिकटला असं, असं. टाळूला, बाळूला असं, लाडू हा. आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि हे वाक्य तुम्हाला रडत रडत बोलायचं. रडणं मोठ्याने पाहिजे. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. 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 लाडू जवळजवळ पायाला चटके लागतात असं वाटतंय. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तर आता हे वाक्य आहे ना, हे तुम्ही लाजत लाजत बोला. लाडू चिकटला टाळू. बघा, असं असा घ्या पत्र आणि तो असा खाली करा. लाजणच विसरले. ओ लाजते भाऊजी तिकडे वाट बघतात, ते पण विसरले. हो हो. हा, आता आता वाक्य घ्या. हा. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू आवडला. लाडू चिकटला टाळूला, बाळूला लाडू अरे आवडला. बापरे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. ओ हो.
आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्या ताईंना मिळते बक्षीस. ताई जोरदार टाळ्या, अभिनंदन, जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. आणि ह्या ताईंना द्या बक्षीस. या लवकर ह्या ताईंना बक्षीस द्या. लाजत लाजत द्या. आणि तुम्ही रागात घ्या. हा अरे बापरे, अरे बापरे, बक्षीस मिळालं तरी पण अभिनय काही सोडत नाहीये. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्या ताईंना मिळते बक्षीस. ताई जोरदार अभिनंदन, या ताईंना द्या. सोहळा सखांचा, हो, हो, हो. व्हेरी गुड. हा हा. माहेरच्या आठवणींमध्ये खरं तर सगळ्या ताया ह्या इतक्या भावूक होतात, कारण माहेर म्हटल्यानंतर जुन्या आठवणी, बालपणातल्या आठवणी यांचा उजाळा निर्माण होतो. मला असं सांगावं असं वाटतं की कधी कधी माझी बहीण जेव्हा कधी माहेरी येते तेव्हा ती माहेरी आल्यानंतर सुद्धा ना तिचा फोनवरनं तिच्या नवऱ्याला म्हणजे माझ्या भाऊजींना सतत गॅस बंद केला का, ते दूध फ्रीजमध्ये ठेवलं का, बाल्कनीचा दरवाजा बंद केला का, माता निघालात का, खाल्लं का. माहेरी आल्यानंतर सुद्धा ती सासरचीच असते. शरीराने इथे असतेस माहेरी, पण मनाने फक्त तिथेच असतेस तू. सासरी गेल्यानंतर तिकडची झाल्यानंतर खरंच माहेर सुटतं का हो. आणि ह्याच विषयी मी बोलणार आहे आपल्या ह्या माहेरच्या आठवणींमध्ये सगळ्या ताईंशी. किती वर्ष झालीत लग्नाला? लग्नाला 54 वर्ष झाले. इतकी वर्ष झाल्यानंतर सुद्धा माहेरची ओढ. माहेरची ओढ म्हणजे असे का गरिबीमध्ये आमच्या आईनं आम्हाला लहानचं मोठं केलं. आई बोंबल्याचा धंदा करून आम्हाला 3 भावंडांना शिकवलं. आई वारल्याच्या नंतर माझा मोठा भाऊ, तर मोठ्या भावाने आईचं आणि बाप्पाचं दोन्ही प्रेम दिलं. तो पण आज 2 वर्ष झाले वारला. आता लहान भाऊ आणि मीचे माहेरची आठवण म्हणजे अशी लहानपणापासून आम्ही दुःखात काढले आणि आता चांगले दिवस आले, पण माझे आमचे सुख बघायला राहिली नाही. मी ज्या टायमाला प्रौढ शिक्षण घेतलं त्या टायमाला मी टीव्हीला रेडिओला गाजले, सावित्री पुरस्कार घेतला. माझं सुख बघायला किंवा माझा आनंद बघायला माझ्या या जगामध्ये नाही आणि माझा भाऊ पण नाहीये. कोण येतं समोर माहेर म्हटल्यानंतर? माहेर म्हटलं तर पूर्ण गोतावळा माझ्या नजरेसमोर येतो. माझं लग्न झालं म्हणजे मला लग्न झालं, सासरी कुणीच नाहीये. तेच माझ्या आयुष्यातलं खरं ते दुःख आहे की मला जाऊ नाहीये, सासू नाहीये, दीर नाहीये. लग्नाचा जो दिवस होता तुमचा, लग्नाचा दिवस, त्या लग्नाचा दिवस होता, त्याच्या आदल्या दिवशी रात्री काय बोलणं झालं होतं आई आणि बाबांबरोबर? पप्पांचं फक्त तेवढंच होतं की कोणी नाहीये, म्हणजे बाकी काय नसतं. त्याची आर्थिक परिस्थिती तरी मला काही प्रॉब्लेम नव्हता, पण कुणीच नाहीये. तर पण मग मी ठाम होते, पण मला त्या माहेरच्याच लोकांनी कधी त्या कमी नाही हे करू दिली. त्याच्या कन्यादानाच्या विधीला कोण जास्त रडत होतं? माझे सगळे चुलते, कारण ते पण माझे चुलती सगळे जे चुलते आत्या वगैरे आहेत ते खूप मोठा परिवार, 9 लोक ते बहीण भावंड आहेत. ते खूप जास्त हे झालेले सगळ्या चुलत्या वगैरे. काय वाटत होतं जेव्हा माहेरचा उंबरा ओलांडत होता? त्या गोकुळासारख्या घरातून पाय तर निघतच नव्हता, कारण टचवूड की माझा खूप चांगलं माहेर आहे आणि प्रत्येक स्त्रीला असं माहेर मिळावं, मी देवाकडे ती प्रार्थना करते आणि मला खूप आनंद होतोय. खरं तर ही कधी मी माझ्या माहेरच्या लोकांना मी असं ती कृतज्ञता व्यक्त केली नव्हती आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म मिळतोय मला त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची. मला खूप आनंद होत आहे, खूप खूप आभारी आहे. तुमच्या समोर कोण आहे जेव्हा माहेर हा शब्द कानावर पडतो? माहेर हा शब्द खूप मोठा आहे. माहेर म्हटलं तरी अंगावर शहार येतं. माहेर हे प्रत्येकीला पाहिजे. मलाही 2 मुली आहेत, पण काही कारणास्तव त्या माहेर येऊ शकत नाहीत. मला तर माहेर नव्हतंच, कारण मी लव्ह मॅरेज केला होता. बस आली म्हणून आई वडिलांनी हेच सांगितलं की तुझं तू बघून घे, तुझं तू करून घे. एक हिंमत होती की जर लव्ह मॅरेज केलंय तर आई वडिलांना करून दाखवायचं. वडील म्हणाले होते की जर तू स्वतः केलंयस तर करून दाखव, तर तुला मी मानेन. एक 10 वर्षानंतर वडिलांना कळलं की नाही, स्वतः हिने जे निवडलं ते करून दाखवलं. कारण माहेरे पाहिजे, मुलीलाही पाहिजे आणि सुनेलाही पाहिजे. माझी सून पण आलेली आहे. म्हणजे आई एक 80 वर्षाची माझी आई आहे. मी आजही गेली ना, मला दुःख झालं तर मी आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडते की आई मला हे दुःख झाले. पण आईला जे आपण दुःख सांगू शकतो ते आपण कोणालाच नाही सांगू शकत. हे मला आजवर झालेलं आहे आणि वाटलं.
आणि याच्या पुढे वाटत राहील. 16 सख्यांचा हा कार्यक्रमच असा आहे की हसता हसता डोळ्यात पाणी आणणारा असा हा कार्यक्रम आहे. आणि माहेरच्या आठवणींमध्ये गेल्यानंतर तर सगळ्या ताया ह्या नेहमीप्रमाणे भावूक होतातच, पण आता पुन्हा एकदा या सगळ्या चेहऱ्यांवरती हास्य आणण्याचं काम ह्या त्यांच्या लाडक्या हक्काच्या भावाचं आहे. त्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ ज्याचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती पण बाद. ठीक आहे, चला मग सुरू करूया. सगळे तयार आहेत? चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती म्युझिक द्या. ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा ऐका दाजीबा. Lyrical king, I'm the one, the ace, the only, Joe, I'm the king. हो 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 पटकन बसा. हा हा व्हेरी गुड. हा 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 इथे आहे ना लवकर. इथे 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 नाही 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 हा इथे आहे. अरे बापरे. हा अरे तिकडे. हा 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 तिथे. आणि आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. हा काय ते कोण कुठली ताई पटकवती खुर्ची पण आता? त्यासाठी म्युझिक प्लीज. कॉम्प्लेक्स. हा चला कॉम्प्लेक्स म्युझिक कॉम्प्लेक्स. तेरा जालिया समिंदरा मंदी नखवा फस मुझे जाल्या मंदी नखवा रे नखवा टाक तेरा जाल मुझे फस तेरे जाल्या मंदी तेरी दीवानी हूँ फस मुझे जाल्या मंदी टाक तेरा जालिया समिंदरा मंदी नखवा फस मुझे जाल्या मंदी. हे बघा मान हलवा. अरे आई शपथ. काय झालं हे? या पुढे गेला मी बसायला गेले त्या पण बस अर्धी मिळाली. अर्धी ठीक आहे, पण ही खुर्ची अर्धी आम्ही वाटून देऊ शकत नाही. हा त्याच्यामुळे ही खुर्ची ह्या ताईंना मिळणार आहे. मॅडम नाच द्या. व्हेरी गुड. जोरदार आहे ह्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. आणि आता एकच खुर्ची मध्ये आहे. बघूया कुठली ताई खुर्ची पटकवते. बघूया कुठली ताई खुर्ची पटकवते. खुर्ची पटकवते. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा रेडी. हा म्यूजिक प्लीज. म्युझिक प्लीज. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय तेरे साथ येऊच नाय तुझे मुंबईचे नखरे मका परवडूचे नाय तेरे मुंबई के नखरे मुझे परवडूचे नाय. मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दूं सारे. मका छेपायचे नाय रे मका सोसायचे नाय मका छेपायचे नाय रे मका सोसायचे नाय तुझे आसमां के तारे मका छेपायचे नाय तेरे आसमां के तारे. हा 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 जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वा खूप खूप अभिनंदन. खूप खूप अभिनंदन. काही कसं वाटते तुम्हाला? वा छान. घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात माहेरी जा सुवासाची कर बरसात. वा पण इथे अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं की नाही आज? नक्कीच हा? सप्त सुरांची साथ जुळली संगीत झालं जीवनाचं. हा. आणि आजचा हा सण एपिसोडचा कार्यक्रम पाहता आमच्या सर्व सख्यांचं सार्थक झालं आजच्या एपिसोडचं. संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये त्या ताईंना
बक्षीस मिळते त्या ताईंचं खूप खूप अभिनंदन ताई. तुम्हाला हे सन मराठी वाहिनीकडून हे बक्षीस कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप छान वाटलं आणि हा कार्यक्रम खरंच खूप उत्तम आहे आणि या कार्यक्रमात येऊन खरंच बायका आपले दुःख विसरतात. हो ना, बस नक्कीच. आम्हाला तेच हवंय, बाकी काही नाही. हा, एवढं. बरं आता हा कप पकडा. हा कप पकडा. हा त्यांचा कान नीट नीट घट्ट पकडा. हा असं समजा भाऊजी आहेत. हा 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 आणि ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना म्हणायचंय हा घ्या कप आणि बसा. छान. म्हणजे मी ना नेहमी म्हणतो की इतकं छान सगळं आनंदी वातावरण असतं ना की असं वाटतं ना की मग कोणी ना असं दुःखी राहू नये. कारण कधी कधी काय होतं, सगळं छान असतं पण आपल्या जवळची व्यक्ती ना कधीतरी इतकी रागवते ना की ती अबोला धरून बसते आणि ते नातं दुरावलं जातं. आज तुम्हा सगळ्या ताईंमध्ये अशी ताई आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. आता हा अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशासाठी आहे हे आपण त्या ताईंकडनं जाणून घेऊया आणि त्यासाठी मी ताईंना इथे विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. ताई तुमचं नाव सांगा. लता मधुकर गिरकर. ताई कोणाबरोबर अबोला आहे? माझ्या मोठ्या भावाबरोबर. आणि अबोला किती वर्ष? 25 वर्षापेक्षा जास्त आहे. मला जर कारण तुम्ही सांगू शकत असाल तर ठीक आहे, अदरवाईज नाही सांगलं तरी हरकत नाही, नाही. कारण सांगायला हरकत नाही, तसं विशेष काही नाहीये. पण गैरसमज, मोठा माझा सख्खा मोठा भाऊ, पण माहिती नाही, तो एअरफोर्स मध्ये होता. काही कारणास्तव लग्न कार्याला वगैरे सगळं आम्ही भेटतो कधीतरी, परंतु काहीतरी गैरसमज झालेले आहेत आणि त्या गैरसमजाचं कारण आहे की आई वडील त्याचं आणि वडिलांचं थोडंसं पटलं नाही. त्याचं लग्न झाल्यानंतर वेवलेंगच जुळलं नाही. वडील आमचे शिक्षक होते, अतिशय कडक होते, शिस्तबद्ध होते आणि तो थोडा शिस्तीला कमी होता. एअरफोर्स मध्ये होता, परंतु त्यांचे दोघांचे विचार अगदी भिन्न होते, माझ्या वडिलांचे आणि त्याचे. लग्न झाल्यानंतर थोडं कारणास्तव वडिलांनी सांगितलं बाबा तू तुझं वेगळा हो आणि एक पत्र लिहिलं गेलं. मी त्यावेळेला सायन हॉस्पिटलमध्ये टायपिंग करायची, टायपिस्ट होते आणि वडिलांनी त्या एन्व्हलप वरती टाईप करून घेतला त्याचा पत्ता आणि त्याला असं वाटलं की ह्याला सगळ्याला कारणीभूत लता आहे म्हणून, कारण त्याला माहिती होतं मी टायपिस्ट आहे म्हणून आणि हे लतानीच पाठवलं. त्यामुळे त्याचा माझ्यावर प्रचंड राग, प्रचंड. ते पत्र गेल्यानंतर त्याने मला फोन करून धमकी दिली की तू जे हे काही केलंयस त्याला तुझा संसार कधीच हे होणार नाही आणि त्याने प्रचंड मला त्यावेळेला बद्दुआ दिली. त्यामुळे मी पण दुखावले गेले, माझा काहीच हेतू नव्हता. आणि मग त्या वेळेपासून कधीतरी लग्न कार्याला कुठे डेथ वगैरे झाली तर आम्ही भेटतो, पण असं जास्त मनापासून बोलणं होत नाही. शेवटी वडिलांनी त्यांना शेवटच्या क्षणी त्याला बोलवलं होतं, बाबा काय माझी चूक झाली असेल, माझ्या वडिलांनी त्याची पण माफी मागितली, परंतु तरी सुद्धा तो दुरावा हा कायमच राहिलाय. तुम्ही स्वतःहून कधी असा प्रयत्न केला? तुम्ही वेळोवेळी प्रयत्न केला, आम्ही जवळ येतो, पुन्हा काहीतरी होतं आपापसात आणि पुन्हा आमचा दुरावा होतो. मग असं वाटलं की आता नकोच. तरी पण आता मला असं वाटलंय खरोखर की आता आपले दिवस फार थोडे आहेत. त्याचे तोही 75 झालेला आहे. त्याचे तो मला लहान असताना मी जाडी होते तर मला तो चिडवायचा, जाडी अम्मा मांजा वगैरे. म्हटलं आता पण असंच आहे, कधीतरी भेटलं तर मांजा म्हणून बोलावं असं वाटतं. मलाही वाटतं, त्याला कदाचित वाटत असेल, नाही असं नाही, पण कुठेतरी मलाही आठवण येते, खूप आठवण येते. परंतु माझं काय चुकलं असेल तर मी आज इथे सगळ्यांच्या समोर क्षमा मागते आणि मी पण माफ करते त्याला आणि त्याने पण मला माफ करावं, एवढीच माझी आता इच्छा आहे. मोठ्या मनाने तुम्ही हेही कबूल करतायत की तुमची चूक झाली असेल तर मी माफी मागते. तुम्ही माफीही मागितली, पण जर तुम्ही इथे खरंच आलाय तर मी स्वतः हा प्रयत्न करेन. मी दादांशी बोलेन की दादा खरं तर तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. खरं तर आपण बऱ्याचशा गोष्टी मोठ्यांकडनं शिकत असतो. तर ताईंनी एक पाऊल पुढे घेतलेले, तर दादा मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा 10 पावलं पुढे या आणि आता हा अबोला संपवून टाका. तर दादा मी खरंच अगदी मनापासून सांगतो की एवढा मोठा सल्ला देण्या इतपत मी खरंच तुमच्यापेक्षा मोठा नाही, मी लहान आहे, पण तरी सुद्धा आज ज्या मनापासून ताई इथे व्यक्त होत होत्या तर आम्हाला खरंच असं वाटतं की तुम्ही सुद्धा हा अबोला दूर करावा आणि हे नातं भावा बहिणीचं पहिल्यासारखंच घट्ट व्हावं. एक फोन करा, त्यांना भेटायला आणि तुम्ही अगदी मनापासून बोला, जाडी अम्मा मान. थँक्यू. खूप धन्यवाद. मला या सन मराठी सोहळा सख्यांच्या कार्यक्रमामुळे मला व्यक्त होता आलं.
माझा थोडीशी सल आहे, ही कायमची सल आहे, ही मला वरती घेऊन नाही जायची आहे. पण आज मला व्यक्त होता आलं, मोकळं मोकळं वाटतंय. देवा मला तू पण क्षमा कर, माझं काय चुकलं असेल तर, आणि त्यालाही सुखात ठेव. मी नेहमीच देवाजवळ प्रार्थना त्याच्यासाठी सुद्धा करते की जिथे कुठे आहे तो सुखात असू देत, आनंदात असू देत. अगदी मनापासून सांगते की इकडनं जावंसं वाटत नाहीये, थांबावंसं वाटत नाहीये, पण आपल्याला या भागापुरता थांबावं लागणार आहे. कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावणीची वेळ झालेली आहे आणि सद मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशी धमाल मज्जा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.